येतो सरकार. हां, कवा पत्र देणार? देतो का 2-3 दिवसांनी? 2-3 दिवस नाही रे. ए बाबा, आज रातच्याला पाहिजे मला. आज रात्री? हा, मग तुला म्हणलो होतो की फोनवर. बघतो. बघू नको, सांगूस. जर काम कंप्लीट झालं नाही ना, रातच्याला तुझ्या घरात येऊन तुला तिथनं उचलून घेऊन जाईन, एवढं लक्षात ठेव. माझ्या समोर बसून शर्ट शिवून घेईन. नको तेवढं नका करू. करतो मी आज रात्रीपर्यंत. कर जा चल. दादा आत येऊ? ये. काय झालं दादा? त्या 1 कोटी, सॉरी, खरंच म्हणजे माझ्याकडून त्या दिवशी 1.5 कोटीची मशीन होती ती, 1 कोटीची नाही. तुझं नशीब चांगलं, म्हणताना वाचलायस तू, म्हणताना बोलून घेतलं तुला इथं. म्हणजे माझा राजीनामा कॅन्सल? तसंच समज. म्हणजे खरंच? म्हणजे मला कळतच नाही अशी एका दिवसामध्ये काय चक्र फिरली. ते चक्र बिकर काही फिरली नाही. इंजिनियर आलता, त्यानं मशीन बघितली, तो म्हणला दुरुस्त होण्यासारखं आहे. हां, म्हणताना तुला ठेवून घ्यायला लागलोय. पण लाखभर रुपये त्याला पण खर्च येणार आहे. ते तुझ्या पगारातनं कापणार होतो मी. नंतर म्हणलं नको, तेवढी सवलत देतो मी तुला. कसं आहे निखिलराव, अवघड जागचं दुखणं म्हणते त्याला. तुम्हाला सांभाळून घ्यायलाच पाहिजे आम्हाला. दादा, मी तेच तुम्हाला सांगत होतो की आधी मॅडमशी बोलून घ्या, असं काही करू नका. पण तुम्ही... अरे, माझं काही पर्सनल वैर नाही आहे तुझ्या संग. तुझी चूक केली होतीस ती अजून बी तशीच आहे. फक्त त्या चुकीमुळे होणारं नुकसान कमी झालंय, म्हणताना तुला ठेवून घ्यायला लागले परत. ते नुकसान जर तेवढंच असतं तर तू इथं दिसला बी नसता. एवढं ध्यानात घे. त्यामुळे चक्र बिक्र काही फिरलेली नाही आहे. ज्या कारणामुळे तुला काढणार होतो ते कारण आता राहिलेलं नाही, म्हणताना परत ठेवून घ्या. त्यामुळे कुठल्या बी गैरसमजात राहायचं नाही. आणि इथं सगळेजण नाराज आहेत तुझ्यावर. आता एकदा ठेच लागल्या तर सुधारा. शहाण्यासारखं वागा, काम करा नीट. या आता. येतो उद्यापासून. कुत्र्याचं शेपूट काही सरळ होणार का नाही होणार? नाही तसं काय नाही हो. हा, ठीक आहे. अहो, कुणाचं का कोंबडा आरवना, दिवस उजाडला म्हणजे झालं. हा, ते पण बरोबर आहे. हा, ठीक आहे, आम्ही बोलतो तुमच्याशी नंतर. हा, बोला अधिपती, काय म्हणताय? काय नाही, तुमच्या कानावर घालावं म्हणलं. चला, स्वतःहून तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगावं असं वाटलं म्हणायचं. काय बोलताय आई साहेब? बसा, गंमत केली हो मी. बसा. बोला, काय म्हणताय? त्या निखिलला कामावर ठेवून घेतलं बरं काय परत? असं का बरं? काय झालं? त्यांनी एवढं आपलं नुकसान केलं? नाही, नुकसान केलं, पण झाला कसा विषय, तो इंजिनियर आला कंपनीचा. त्यानं जरा बघितली वाटतं मशीन. तो म्हणला 1 लाखभर रुपये खर्च येईल, रिपेअर होऊन जाईल म्हणला. म्हणलं ठीक आहे, कशाला उगाच. ठेवून घेतलं त्याला कामावर परत. माझ्या डोक्यात अजूनही विचार आलता, म्हणलं तेवढे 1 लाखभर रुपये तर कशाला सोडायचे, त्याच्या पगारातनं कापून घेऊया म्हणलं. पण करा की तसं. पण नको म्हणलं, परत राहू दे. कुठं 1 लाखभर रुपयासाठी. म्हणजे बघा, तुम्ही जसं म्हणशील तसं करूया. तुम्ही म्हणत असाल तर सांगतो त्याला. नाही, हे बघा अधिपती, हा निर्णय तुम्ही घेतला होता का नाही? मग आता तुम्हीच बघा काय करायचं ते. आता आम्ही परत मध्ये पडलो तर ते बरं नाही दिसणार. काय वाटतं तुम्हाला? नाही, पण राहू दे, नको पगारातनं कापायला, जाऊ दे. आणि काय सांगायचं होतं? नाही, हा, तो कागद. अगं, हे बघ की काय बोलायले फोनवर. काय झालं? काय झालं? पोलीस आहेत फोनवर. चंची कुठं तर रस्त्यात पडल्या म्हणा, ती त्यासनी सापडली आणि त्यांनी कधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय तिला. त्यासनी मम्मी म्हणून लिहिलेला फोन नंबर सापडला म्हणून त्यांनी मला फोन केला. हो, बाकी काय, माझ्या पोरीची काय अवस्था केली. दुर्गे शांत हो. काय काळजी करायची गरज नाही. जिवंत आहे नव्हती, हॉस्पिटलला नेलंय. आम्ही करतो तिची व्यवस्था. नाही, पण आईसाहेब तिला नेमकं काय? हे बघा अधिपती, जे काय झालंय त्यात आपली कुणाची बी चुकी नाही. आपण काय तिला वाऱ्यावर टाकले काय? आम्ही बघतोय म्हणलं ना. पण आपल्याकडचं कोणी बी तिकडं जायचं नाही. ताई
अगं एवढी चूक तिची पदरात घे की का ताई. अगं तुझ्या लेकीवानी आहे ग ते. येऊ दे की तिला घरी येऊ दे की. तू आधी फोन दे इकडं दे. हॅलो हा इकडे बोला. हॅलो भुवनेश्वरी सूर्यवंशी बोलतोय. बरी आहे ना ती? शुद्धीत आहे का? काळजी घ्या तिची आणि काही लागलं तर कळवा आम्हाला. काय नाही एवढं. चक्कर आलती एवढा पुळका घ्यायची काही गरज नाही. हे बघ आम्ही कुणाला उगीच या घरातून बाहेर काढत नसतोय. आम्ही माणसं तोडत नाही जोडाया बघतोय. पण एखादा माणूस घर तोडाया निघाला तर तो या घरातून बाहेर गेलेलाच बरा. घर तोडणारी माणसं घरात परत आणायची म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. आपण माणुसकी तोडायची नाही पण इतकं पण मऊ राहायचं नाही की समोरचा आपल्याला कोपऱ्याने खणायला लागल. जा तिची सगळी व्यवस्था झाली. जा. आई आत येऊ का? काकू तुम्ही ऑलरेडी आतमध्ये आलात, अजून किती आतमध्ये येणार आहात? इरा गप्प बस ग. हो या ना, या या वैशंपतताई. काय बसा बसा. खूप दिवसांनी आलात, कसं काय येणं केलं? काही नाही, लग्न कसं झालं मला काही जमलं नाही यायला. आग्रहाचं निमंत्रण होतं पण म्हटलं तुम्हाला विचारावं. खूप थाटामाटात लग्न झालं, अगदी छान. बरं आहे बाई, वेळच्या वेळी लग्न झालेली बरी मुलांची नाही का? हो ना. तुमच्या इराचं पण चाललंय ना? तिचं तिनेच बघितलंय म्हणे असं कळलंय आम्हाला. हो बरोबर आहे. आता साखरपुड्याची तारीख ठरवणारच होता मी. पण ते फार वाईट झालं ना. दुसरं दुसरं काय? असं कळलंय आम्हाला अक्षराचं. काय म्हणजे काय कळलंय तुम्हाला? अहो म्हणजे नवऱ्याने टाकलीये ना तिला. हो काय बोलताय ताई तुम्ही? टाकलीये काय टाकलीये? अहो म्हणजे आम्हाला असं ऐकायला आलं, म्हणजे माझा शब्द थोडा चुकला असेल पण घरी आली आहे ना ती. सासर सोडून आता ती इथेच राहणार ना कायमची. हा काकू ती काही कायमची राहणार नाहीये, जाईल ती लवकरच तिच्या घरी. नाही ते तर बरंच आहे ना, शेवटी मुलीची जाते ती. आणि अशी पण ती माहेरी शोभून दिसत नाही, सासरी शोभून दिसते. पण काय झालंय काय नेमकं? असं कळलं की चक्क नवऱ्याने हाताला धरून बाहेर काढलं तिला. कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? आता कोणी सांगितलंय आणि काय सांगितलंय सगळ्यांना माहिती आहे. तुम्हालाच माहित नाही की सगळ्यांना माहिती आहे ते. सगळीकडे चर्चा चालू आहे. आता ह्या कानाचं त्या कानाला, त्या कानाचं ह्या कानाला, असं होत होत आलं माझ्यापर्यंत. म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे? हो सगळ्यांनाच माहिती आहे पण तुम्हालाच माहित नाहीये. हे असं आहे, कशी गंमत आहे ना. पण तुमच्या कानात येऊन कोण सांगणार? कोणी धाडस नाही करणार. मी आपली काळजीपोटी विचारायला आले बाई. पण मला तर असं कोणाच्या चुगलेपणा करण्यात आणि गॉसिपिंग करण्यात काहीच इंटरेस्ट नाही. नाही नाही ते दिसतच आहे. तुम्हाला कोणाच्या आद्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये ते दिसतच आहे मला. हो तशी मी नाहीच आहे पण चर्चा सगळ्याच जणी करतायत ना, म्हणून म्हटलं जाऊन विचारावं. ते म्हणतात ना फ्रॉम द हॉर्सेस माउथ. कसं आहे ना वैशंपायनबाई, नाही तुमच्या मुलीबद्दल देखील मला अनेक गोष्टी माहिती आहेत हो. पण मी कधी नाही आले तुमच्याकडे. ते म्हणतात ना फ्रॉम द हॉर्सेस माउथ, नाही का? अहो घराला 4 भिंती असतात. त्या कशासाठी असतात? घरातल्या गोष्टी घरातच राहाव्यात म्हणून. आणि या ज्या खिडक्या असतात ना ताई, त्या यासाठी असतात की बाहेरचं थोडंसं जग दिसावं आणि बाहेरच्यांना देखील आपल्या घरातलं अगदी तेवढंच दिसावं म्हणून.
तुम्हाला या खिडकीतनं जेवढं दिसतंय ना माझ्या घरातलं तेवढंच बघा प्लीज. अहो मी तर काळजीपोटी विचारायला आले. तुम्ही तर काहीतरी गैरसमजच करून घेतलात बाई. हो, तुम्हाला खूप काळजी आहे हो, ते दिसतच आहे मला. तुम्ही एक काम का नाही करत, तुम्ही जा ना तिच्या सासरी जा, जरा मध्यस्थी करा आणि सगळा प्रश्न सोडवा ना आमचा प्लीज. हां कराल का? अहो पण मी काय करणार त्यात? नाही ना करणार? नाही म्हणजे जमणार नाही ना करायला? अहो मग हे तरी का करताय? तुम्हाला चहा देऊ का? नाही नाही नाही, अरे हो तुम्हाला डायबिटीज आहे नाही का? बरोबर आहे. आणि हो तुमची फिरायला जायची पण वेळ झालेली असेल. बरोबर आहे. बघा बघा घड्याळ बघा किती वाजलेत बघा, फिरायला जा. आणि हो आणखी एक काम करा, बाहेर गेल्यानंतर त्या ज्या सगळ्या बायका भेटतील ना त्यांना मी जसं बोलले ना तसंच तसं सांगा. तुमच्या मनाने काहीही सांगू नका. अगदी मी जे बोलले ते शब्द ना शब्द सांगा. तुम्ही सगळ्यांच्या वतीने आलायत ना माझ्याकडे इथे बोलायला म्हणून सांगते. म्हणतात ना ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. जाते मी. या बाईला ना चोंबडेपणा करायची सवयच आहे. त्यांचं तोंड बंद केलंस तू आई. बाकीच्यांची तोंड कशी बंद करणार आहेस सांग ना. तुला आता कळतंय ना मी काय म्हणत होते ते. हे बघ तुम्हाला लोकलज्जेची फिकीर नसेल, तुम्ही नसाल घाबरत लोकांना, पण निखिलचे आई वडील त्यांना या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो आई. आणि निखिल त्याच्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाहीये हे मला पक्क माहितीये. माझं जर निखिलशी लग्न झालं नाही तर मी. इरा शांत हो. अगं तू आणि अक्षरा आम्हाला वेगळे आहात का? ए बघ काहीतरी मार्ग काढू आपण याच्यावर, ठीक आहे? कित्येक दिवस तेच ऐकत आलीये, मार्ग काढूया मार्ग काढूया. या सगळ्यामुळे ना निखिलच्या नोकरीवर गदा आली होती. आली होती म्हणजे त्याला नोकरीवर परत घेतलं आता. अगं काय सांगतेस? अच्छा म्हणजे अक्षरा जावई बापूंशी बोलली त्याचा परिणाम झाला हा? कशाचा झाला मला माहित नाही बरं का. नाही नाही म्हणजे अगं आशा आहे कुठेतरी. म्हणजे जावई बापूंच्या मनात अजूनही अक्षराविषयी काहीतरी आहे असा याचा अर्थ निघतो ना. झालं. अगं मी काय सांगतेय, तू कुठे भलतीकडेच जातीयेस? काही भलतीकडे जात नाहीये मी. म्हणजे म्हणजे आशेचा किरण आहे ग कुठेतरी इरा. नाही म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. बरं झालं तुम्हाला सांगितलंच ते. हे आले ना की त्यांना ही बातमी सांगणार आहे मी. खरंच देवा पावलास रे बाबा. कुठून गेलं माझ्या तोंडातून. अक्षरा या घरातून जर त्या घरात गेली तर संपलंच सगळं. ती या घरातून तर बाहेर जायला हवीच आहे, पण त्या घराचा उंबरठाही ओलांडता कामा नाहीये. कसं करायचं हे? तर इथे संत तुकाराम महाराज काय म्हणतात? भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. म्हणजे देवाच्या भेटीची आस मला लागलेली आहे आणि त्याची मी दिवस रात्र वाट बघतो. आस कुणाची? बरोबर. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे सासरी असलेली मुलगी दिवाळीच्या सणाला माहेरचा सांगावा येण्याची वाट पाहते, तसाच मीही वाट बघतोय पंढरीच्या सांगाव्याची.
देवाचं आणि भक्ताचं नातं हे खूप अतूट असतं, प्रेमळ असतं. ज्याप्रमाणे भुकेलं बाळ आईनं घास भरवावा म्हणून शोक करतं, त्याचप्रमाणे तुझ्या भेटीची भूक तुला पाहिल्याशिवाय शमणार नाही, असं भक्त देवाला म्हणतो. म्हणजे या सगळ्याचा सारांश काय? तर देवाच्या दर्शनासाठी भुकेला भक्त त्याला म्हणतोय, तुझ्या दर्शनाची भूक मला लागली, तर मला लवकरात लवकर येऊन दर्शन दे. धावूनी श्रीमुख दावी देवा. मास्तरीनबाई आत येऊ? तुका म्हणे मज लागली से भूक, धावनी श्रीमुख दावी देवा. याचा अर्थ असा की मास्तरीनबाई ते आम्हाला एक शंका आहे, म्हणजे आम्ही लेट आलो ना म्हणताना, ते कुणाच्या जीवाला लागले? म्हणजे तुम्ही जे लिहिले का नाही फळ्यावर, भेटी लागे जीवा लागली से, असं असं कोणास म्हणाले बरे? मुलांनो मला सांगा, ही शाळा आहे की धर्मशाळा? शाळा. या शाळेचे काही नियम असतात ना? हो. आपण ते नियम पाळायचे असतात ना? हो. मग असं कुणीही कधीही मनाला येईल तेव्हा वर्गात येऊन बसू शकतं का? हो. नाही. मग असं बेशिस्त वर्तन मी माझ्या शाळेत आणि माझ्या वर्गात तर अजिबात खपवून घेणार. अरे पोरांनो, ही शाळा आहे का नाही? शाळेची पण काही नियम आहेत का नाही? नियम जसे विद्यार्थी असतात तसे शिक्षकांनी बी असतात. असं कोण पण अर्ध्यावर वर्ग टाकून जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार. आणि आपल्या नवीन मुख्याध्यापिका बाई तर एवढ्या कडक शिस्तीच्या आहेत का नाही, त्यासनी असं कळलं तर चालणार आहे काय?